सह्याद्री डिजिटल, आवाज सामान्य जनतेचा। चाकण औद्योगिक वसाहतीसह पुणे, नाशिक आणि चाकण तळेगाव महामार्गावर वाढत्या वाहतूक कोंडीनं स्थानिक नागरिक अक्षरशः वैतागून गेले। वाढत्या औद्योगिक वसाहतीमुळे चाकण पंचक्रोशीचा विकास कामात प्रगती केली, मात्र वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीनं विकास कामास मोठ्या प्रमाणात खीळ ठोकली आहे। पुणे नाशिक महामार्गावरील चिमळी फाटा ते आंबेठाण चौक आणि तळेगाव चाकण मार्गावरील खालुंब्रे ते सावेवाडी या दरम्यानच्या रस्त्यांवर सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीनं वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळतात। म्हाळुंगे HP चौक ते पोलीस ठाण्याच्या दरम्यान एकेरी वाहतूक सुरू केल्यानं काही प्रमाणात कोंडी कमी होण्यास मदत झाली, परंतु यामुळे स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचं बोललं जात आहे। औद्योगिक वसाहतीमधील वासुली फाटा, चाकण आंबेठाण रस्त्यावरील आंबेठाण गावठाण ते कोरेगाव फाटा व वाघजाई नगर फाटा या दरम्यान वाहतूक कोंडीत तब्बल तास दीड तास वाहने अडकून पडतात। कधी कधी तर 1 किलोमीटर अंतरावर जाण्यासाठी लोकांना तास अर्धा तास लागतोय। बेशिस्त वाहन चालकांमुळे प्रमुख चौकांमध्ये तर कहर केला। सिग्नल यंत्रणेला आणि वाहतूक पोलिसांना सुद्धा जुमानत नाही, यामुळे कोंडीत भर पडते। चाकण शहराला तर वाहतूक कोंडीचं ग्रहण लागलं आहे। हे ग्रहण काही सुटत नाही अशी भयानक अवस्था आहे। वाहनांच्या अगदी 1-2 किलोमीटर रांगा लागतात, त्यामुळे नागरिक, प्रवासी, कामगार, विद्यार्थी सारे संतप्त झाले। वाहतूक कोंडीत अडकलेली वाहतूक सुरळीत करताना वाहतूक पोलीस कर्मचारी व त्यांना मदत करणारे ट्रॅफिक वार्डन यांची तारांबळ उडत असल्याचं दिसून येत आहे। या भागाचे लोकप्रतिनिधींनी वाहतूक कोंडीचा मुद्दा उपस्थित करण्याची मागणी ही नागरिकांकडून केली जाते, परंतु त्यांच्याकडून कोंडी सोडवण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले जात नाही असा आरोप होताना दिसतोय।